नमस्कार, मी सी ए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन. नेहमीसारखं आज सुद्धा रिअल एस्टेट डेली न्यूज बाय सी ए रमेश प्रभू मध्ये मी आज नवीन एक प्रक्रिया ज्या शासनाने राबवलेला आहे त्या बाबतीत माहिती द्यायला आलोय. आपल्याला सर्वांना आनंद होईल की आज आपला घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून आपण क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणजे सहकार विभागामध्ये संपर्क साधवता येईल, आपला तक्रार करता येईल, त्याचप्रमाणे आपला हिअरिंग सुद्धा ऑनलाईन मध्ये करता येईल. म्हणून सहकार आयुक्तांनी 22/5/2025 ला एक परिपत्र निर्गमित केलेलं आहे. त्या परिपत्रकाप्रमाणे ई क्वाशी ज्युडिशियल म्हणजे ज्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आपला क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटीचा सुनावणी किंवा तक्रार करण्यासाठी एक उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ह्याला आपण पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन ट्रान्सपरंट वे प्रत्यय म्हटलेला आहे. ह्या प्रत्ययामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला आपल्याला सहकारचा वेबसाईटमध्ये जाऊन एक वकील किंवा व्यक्ती ज्यांना तक्रार करायचा त्यांच्या किंवा संस्था जे तक्रार करणार आहेत त्यांच्या ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. पासवर्ड आणि लॉग इन तयार करावा. सर्व पक्षकारांचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर केस फायलिंग जे आहे ते सुद्धा ऑनलाईन मध्ये केला जाईल. त्याच्या छाननी सुद्धा ज्या शासनाचा व्यक्तीमार्फत किंवा अधिकारी मार्फत सुद्धा ऑनलाईन मध्ये छाननी होणार आहे. काही त्रुटी असेल तर आपल्याला ऑनलाईन मध्ये कळवला जाणार आहे. त्रुटी पूर्तता केल्यानंतर ऑनलाईन मध्ये त्याच्या केस दाखल करून घेतला जाईल आणि एकदा प्रकरण दाखल केल्यानंतर त्याप्रमाणे पक्षकारांचा नोटीस सुद्धा ईमेल मध्ये द्वारा येणार आणि ते ईमेल मध्ये आल्यानंतर सुनावणीचा तारीख आणि वेळ सुद्धा आपल्याला कळवला येईल. त्याच्यानंतर सर्व पक्षकारांप्रमाणे त्यांना एक ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा लिंक म्हणजे जिथे आपल्याला ऑनलाईन करणार आहे त्या लिंक सुद्धा दिला जाईल आणि त्या सर्व लिंक आपल्याला ईमेल द्वारे मिळणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की वेगवेगळ्या क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटीचं सुनावणी येणाऱ्या काळात म्हणजे ज्या आपला परिपत्रक 22 मे 2025 पासून आहे म्हणजे 25 आजपासून ते ऑनलाईन मध्ये होणार आहे. आता खास करून कुठल्या प्रक्रिया ऑनलाईन मध्ये होऊ शकतो. खास करून गृहनिर्माण संस्थांसाठी आज आपल्याला माहिती असेल जवळपास 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहे. त्याच्यामध्ये जवळपास 50 गृहनिर्माण संस्था कन्व्हिन्स झालेला आहे. अजून 75,000 गृहनिर्माण संस्था असा आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कन्व्हिन्स अजून व्हायचा आहे. म्हणून डीन कन्व्हिन्स जो पूर्ण मानवी अभ्यासाचा प्रक्रिया आहे ते आपल्याला ऑनलाईन मध्ये करता येईल. त्यासाठी आपण ऑनलाईन मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत त्याचे हिअरिंग होईल. त्यांनी करून तुम्हाला खूप सवलत होईल. त्याचप्रमाणे अन्य काही असेल सेक्शन 75 चा असू द्या, सेक्शन 23 चा असू द्या. 75 म्हणजे तुमचा जन्मवाडी वगैरे व्यवस्थित झाला नसेल किंवा 23 म्हणा ज्याच्या अपील आपण मेंबरशिप साठी करतो ते असू द्या किंवा अन्य कुठलाही 154B29 मार्फत आपला रिकव्हरीचा असवा किंवा कुठल्याही प्रकारचा तक्रार किंवा स्टॅट्युटरी ज्या अपील आपण फाईल करतो, रिव्हिजन फाईल करतो, जिल्हा उपनिबंधकाकडे किंवा सहाय्यक निबंधकाकडे, सहनिबंधकाकडे किंवा उपनिबंधकाकडे या सर्व आता क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटी ऑनलाईन मध्ये झालेला आहे. म्हणून मी खूप आपला अभिनंदन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा पवार सीएम, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मंडळांना आणि खास करून आपला सहकार मंत्री यांना सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि आपण ह्याचा उपयोग करायला सुरुवात केली आहे म्हणून लोकांचं अडचणी कमी होणार आहे आणि ह्या चांगल्या पद्धतीने याला इम्प्लिमेंटेशन करण्यात यावा म्हणून आपल्याला सर्वांना मी विनंती करतो. आणि सर्व सहकार विभागांना सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनी ह्यांनी पूर्णपणे ह्याला स्वीकारलेलं आहे आणि काही ठिकाणी ऑनलाईन हिअरिंग सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीने रेरामध्ये ऑनलाईन हिअरिंग आहे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि आपला जिल्हा कोर्टात सुद्धा ऑनलाईन सुरुवात झालेलं आहे. हे सुद्धा क्वाशी ज्युडिशियल मध्ये आल्यामुळे आज लोकांना जे ताण होतोय वारंवार ते कार्यालयामध्ये जायचं नंतर तिथे कोणी उपलब्ध नसणार किंवा काही कारणामुळे ते पुढचं तारीख दिला जाईल आता हे सर्व कमी होईल आणि लोकांचा ताण कमी होणार. म्हणून मी आपल्या सर्वांना खूप अभिनंदन करतो. असंच व्हिडिओ मी आणत राहीन. तुम्ही बघत राहा आणि ह्याला शेअर करा. आणि आपला जे परिपत्रक आहे हे 22 मे 2025 परिपत्रक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये अपलोड केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकतात. त्याचप्रमाणे मी आपल्याला विनंती करेन आमचं चॅनल महासेवा न्यूजला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही ह्या परिपत्रक
किंवा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पण ताण थांबेल. आपल्याला कशा प्रकारचा व्हिडिओ बघायचा आहे, करायचा आहे, कशा विषयावर तुम्हाला माझ्याकडून समजून घ्यायचं आहे, तुम्ही आपला कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून जेवढं जास्त असतं कमेंट होईल तेवढं मला अजून असं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.